श्रीकृष्णानं करंगळीवरती पर्वत उचलला. करंगळीवरती पर्वत उचलणारा, करंगळीवरती गोवर्धन उचलणारा कृष्ण बासरी मात्र 2 हातांनी घट्ट पकडतो. आता ज्याला करंगळीवरती पर्वत उचलता येतो त्यानं बासरी तर गरगर फिरवली असती, पण कृष्णाला ठाऊक आहे पराक्रम हा रणांगणात गाजवायचा असतो आणि नात्यांमध्ये प्रेम जपायचं असतं. आम्ही उलट केलं. आम्ही नात्यांमध्ये पराक्रम गाजवले आणि रणांगणात शस्त्र ठेवून दिले. परवा एक जण मला म्हणला 10 वर्ष झाली मी भावाच्या दारात गेलो नाही. म्हटलं वा, काय पराक्रम आहे. 10 वर्ष झालं मी बहिणीचं तोंड बघितलं नाही. म्हटलं वा, ती गेल्यावर जाशील साडी बिडी घेऊन, शेवटची साडी चोळी घेऊन भाऊ येतो. बहिणीला कळतं का आता भाऊ आलाय, रडतोय, माझ्यासाठी शेवटची साडी घेऊन आलाय. गेल्यानंतर ना संवाद, ना स्पर्श, ना सहवास. गेल्यानंतर तुम्ही फक्त जुने फोटो बघायचे आणि दिवस काढायचे. गेल्यानंतर काही नाही. जोपर्यंत माणसं जिवंत आहेत तोपर्यंत सहवास ठेवा, तोपर्यंत प्रेमानं बोला. आज तुम्ही आईंच्या कार्यक्रमाला आलात, आज तुम्ही कितीही ठरवलं, इथून थेट ब्रह्मदेवाला फोन लावला, तुला एवढी एवढी एफडी करतो, एवढे पैसे पाठवतो, जरा 5 मिनिटं आमच्या आईला पाठव रे, सगळेजण नातेवाईक आले, जरा बोलू. आता आहे का सहवास? आणि लक्षात ठेवा, प्रत्येकाच्या आयुष्यात हा कार्यक्रम येणार आहे की आपल्याच कार्यक्रमात आपण गैरहजर असणार आहोत. कार्यक्रम आपला असेल पण त्यात आपली उपस्थिती नसणार आहे. म्हणून जोपर्यंत जिवंत आहोत तोपर्यंत प्रेमानं बोला. आपण गेल्यावर कौतुक करतो, नाही पोहोचत तिथपर्यंत. जिवंत आहेत ना तोपर्यंत बोला. आईच्या हातात हात द्या, आई तुझ्यामुळं जग बघायला मिळालं, बाबा तुम्ही लहानाचं मोठं केलं, ताई तुझा आधार वाटतो मला, दादा तुझा पाठिंबा असतो मला. कधीतरी लेकाला म्हणा तू छान काम केलं, कधीतरी लेकीला म्हणा तुझ्यामुळं मला जगण्याची प्रेरणा मिळाली. आपण नात्यांमध्ये कौतुक करत नाहीत, आपण नात्यांमध्ये बोलत नाही. मला वाटतं हे बोललं पाहिजे, हा सहवास ठेवला पाहिजे. इथं अनेक महिला आहेत, मला सांगा बरं तुमचं माहेर कुठपर्यंत? जोपर्यंत माहेरात आई वडील आहेत तोपर्यंत. तुम्ही आईला फक्त फोन करा आणि सांगा आई मी उद्या येते बरं का. तुम्ही पोरगी येते म्हटल्यावर तिला तर रात्रभर तर झोपच लागत नाही. सकाळी उठल्यापासून तिचे फोन सुरू होतात, बाई निघाली का ग, बाई गाडी भेटली का ग, बाई जागा भेटली का ग, बसली का ग, उतरली का ग. तुम्ही उमऱ्यात यायला उशीर, ती पटकन उमऱ्यापाशी पळत येते. भाकरीचा तुकडा वळून टाकल, पाणी वळून टाकल, पटकन जवळ घेईल, गालावरून हात फिरवल, बोट मोडल. आणि 2 दिवस जर तुम्ही माहेरी थांबलात आणि 3ऱ्या दिवशी तुम्ही सासरी जायला निघालात, तुमच्या आईनं तुमची पिशवी कधी रिकामी पाठवली का? बाई शेंगा घेऊन जा, वांगे घेऊन जा, दूध घेऊन जा, भाजी घेऊन जा, पापड करून ठेवलेत, लोणचं घालून ठेवलंय, कुरड्या करून ठेवल्यात, वडे तोडून ठेवलेत. सासरी काय मिळत नाही का? सासरी सगळं मिळतं, पण आईला वाटतं पुरीची पिशवी कधी रिकामी जाऊ नये. एवढं प्रेम कोण करतं जगात तुमच्यावरती? आणि पुरींला सुद्धा आहे ना, पुरींची तर हसायची, रुसायची, फुगायची, भांडायची, रागवायची, चिडायची सगळी जागा जर कोणती असते तर ती त्यांची आई असते. रुसायचं पण तिच्याशीच असतं आणि सगळं सांगायचं पण तिलाच असतं. दिवसभरात पुरीला एकदा तरी आईला फोन करायचा असतो. आई सगळं तुमचं ऐकते. कधीतरी आईचं एक वाक्य कान देऊन तुम्ही ऐकलं पाहिजे. कधीतरी आई म्हणते, बाई आम्ही आहोत ना तोपर्यंत येत चला. जेव्हा आई असं म्हणेल आम्ही आहोत तोपर्यंत येत चला, तेव्हा थोडीशी कामं बाजूला ठेवा आणि भेटून घ्या. आपण खूप कॅज्युअली घेतो आई वडिलांना, काय नाही आई कुठे जाते, तिला काय काम आहे, जाता आता भेटेल की. असं नसतं खरं तर. किती दिवस ही माणसं आपल्या सोबत आहेत कुणाला माहित आहे. मध्यंतरी एक लेख वाचनात आलता, त्यानं लिहिलं होतं मी महत्वाच्या मीटिंगमध्ये होतो, वडिलांच्या सारखे फोन येत होते, मी मीटिंगमध्ये होतो आणि मी 3 वेळा तो फोन कट केला की नाही काय वडिलांचा फोन काय असणार आहे, काहीतरी सांगायचं असेल म्हणून नंतर बोलू निवांत. पहिल्यांदा आला मी कट केला, दुसऱ्यांदा आला मी कट केला, तिसऱ्यांदा आला मी तिसऱ्यांदा कट केला. आणि मीटिंग वगैरे झाल्यानंतर 2 तासांनी मी फोन लावला,
तर मग मात्र भावानं उचलला आणि सांगितलं, बाबा गेले. मला माहीत नव्हतं की हा शेवटचा फोन असणार आहे माझ्या बापाचा, मला की ज्याच्याशी मला बोलता येणार आहे. सहवास ठेवा, संवाद ठेवा. म्हाताऱ्या माणसांना काही लागत नाही, त्यांना अपेक्षित असतो संवाद आणि तुमचा सहवास, तुमचा स्पर्श. आपलं बालपण कधी संपतं माहिती आहे? कुणी म्हणेल शाळेत गेल्यावर संपतं, कुणी म्हणेल कॉलेजला गेल्यावर संपतं, कुणी म्हणेल लग्न झाल्यावर बालपण संपतं. मी म्हणतो तुम्ही म्हातारे झालात ना तरी तुमचं बालपण संपत नाही. बालपण तेव्हा संपतं जेव्हा आई जाते. आई गेली का समजायचं आपलं बालपण संपलं. हट्ट करायची जागा संपली, रुसायची जागा संपली, भांडायची जागा संपली, बोलायची जागा संपली. आई गेली का आपलं बालपण संपून जातं. घरातली म्हातारी माणसं या ट्यूबलाईट इतका प्रकाश देत नाहीत, पण त्यांचं देवघरात निरंजनासारखं तेवत राहणं महत्वाचं असतं. ते विझून गेलं ना मग त्या लोकांचं अस्तित्वाची जाणीव व्हायला लागते. ज्यांच्याकडे ही माणसं आहेत त्यांनी त्या माणसांना जपा. नंतर फक्त आठवणी राहतात. घरातली म्हातारी आजी 2 भाकरी थापू शकत नाही, पण ती नुसती तिथं बसून जरी असली ना तरी तिचं अस्तित्व, तरी तिचं एक वैभव असतं घरामध्ये. घरातला म्हातारा माणूस आता काही काम करू शकणार नसेल कदाचित, पण त्याचं घरात नुसतं असणं सुद्धा घराचं वैभव असतं. ज्यांच्याकडे ही लोक आहेत त्यांना जपा. नंतर मग आठवणी राहतात. मी वकील साहेबांच्या ऑफिसला गेलो होतो. ते मला खूप सांगत होते, हा टेबल आहे याच्यावरती माझ्या वडिलांनी काम केलंय, ही चेअर आहे इथं माझे वडील बसलेले आहेत. ह्या आठवणी फक्त आपल्याकडे राहतात. म्हणून ज्यांच्याकडे माणसं आहेत आणि आठवणी राहाव्यात अशा आठवणी आत्ता क्रिएट कराव्या लागतील. आत्ता जर आपण त्यांच्यासोबत सहवास नसेल तर कोणत्या आठवणी आपण येणाऱ्या पिढ्यांना सांगणार आहोत. त्या आठवणी तरी किमान आठवता याव्यात, असं काहीतरी आपल्याला त्यांच्यासोबत जगता येईल का. आणि माझा दावा आहे बरं का, वडिलांचं जेवढं प्रेम मुलावर असतं ना त्याच्यात थोडं तरी जास्त प्रेम वडिलांचं त्याच्या मुलीवर असतं. बरोबर आहे की नाही? मला काय भांडण नाही लावायचे तुमच्या, पण मुलावरती जेवढं प्रेम आहे त्याच्यात थोडं तरी जास्त प्रेम वडिलांचं मुलीवर असतं. त्याचं कारण आहे, वडिलांना माहीत असतं 4 दिवस चिमणीसारखी थुई नाचल आणि एक दिवशी भुरकन उडून जाईल. जोपर्यंत आपल्या घरात आहे तोपर्यंत तिचे सगळे हट्ट पुरवायचे हे वडिलांनी ठरवून घेतलेलं असतं. वडील स्वतः फाटलेली तुटलेली चप्पल घालतील, पण पोरीला मात्र शाळेत जायला चांगला शूज घेऊन देतील. वडील फाटलेलं बनियन घालतील, पण मुलीला मात्र चांगला ड्रेस घेऊन देतील. वडील सायकलवर कामाला जातील, पोरीला कॉलेजला जायला गाडी घेऊन देतील, बसचा पास काढून देतील, तिच्या हॉस्टेलची फी भरतील. 10 मिनिट जर मुलीला कॉलेजवरून यायला उशीर झाला ना, 10 मिनिटात बाप 10 वेळा आईला विचारतो, ए कुठपर्यंत आली बघ ग, जरा फोन कर ग. वडील थेट मुलीला फोन पण लावत नाहीत, ते आईला सांगतात, ए फोन कर, कुठपर्यंत आली बघ. वडील मुलीसोबत थोडंसं अंतर ठेवून वागतात, पण त्यांचं विशेष प्रेम असतं आपल्या मुलीवर. पोरीच्या लग्नात तर बाप असा फेटाबिटा घालून मिरवत असतो. दिवसभर बापाची मान उंच असते. कन्यादान झालं ना मग वडील मान खाली घालतात, जावायच्या हातात हात देतात आणि सांगतात, तळ हाताच्या फोडासारखी जपली, सांभाळून घ्या. दिवसभर वडिलांच्या डोळ्यात थेंब येत नाही, पण पोरीची गाडी एकदा निघून गेली ना खांबाच्या पलीकडे जाऊन एकटाच रडतो तो बाप असतो. मला वाटतं ही नाती आपण जपायला हवीत. ज्ञानोबा समाधीला जायला निघाले आणि निवृत्ती महाराज रडायला लागले. रडणाऱ्या निवृत्ती महाराजांना नामदेवरायाने विचारलं, निवृत्ती दादा, आकाशात कितीतरी तारे येतात आणि निखळतात, आकाशाला त्याचं दुःख नसतं, तुमच्या डोळ्यात पाणी का? निवृत्ती महाराज म्हटले, आकाशात कितीतरी तारे येतात आणि निखळतात, आकाशाला त्याचं दुःख नसतंच,
पण भाऊ म्हणून हे सगुण रूप परत कधी बघायला मिळायचं नाही, म्हणून डोळ्यात पाणी आलं. ज्ञानियांचे ज्ञानी आणि योगियांचे योगी असणारे ज्ञानोबा ताटी लावून बसले होते. कुणी म्हणायचं ज्ञानोबरायांना ताटी उघडा. एवढी एवढीशी मुक्ताई पुढे आली आणि तिनं आवाज दिला, चिंता क्रोध मागे सारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. मुक्ताईनं आवाज दिला म्हणून ज्ञानोबरायांनी ताटी उघडली आणि ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ तुमच्या माझ्या हातात येऊ शकला. काय हे बहीण भावाचं प्रेम आहे. मला वाटतं हे प्रेम आमच्यामध्ये आम्हाला जिवंत ठेवता येईल का? हल्ली कुणाला कुणाकडे जायला वेळ नाही, कुणाला कुणाशी बोलायला वेळ नाही, नात्यांमध्ये सुद्धा औपचारिकता. आता माहीत आहे लोकांना हा कार्यक्रम 12ला संपवायचा असतो, लोक 11:45 येणार. अर्धा तास जर लवकर आलात तर काय फरक पडतो? हा, ज्यांना लांबून यायचंय, गाडी नाही वगैरे, थोड्याफार लोकांमध्ये अशी कारणं असू शकतात. पण अशा समारंभांमध्ये सुद्धा औपचारिकता आहे. काय नाही, जायचंय, भेटायचंय, तोंड दाखवायचंय, निघायचंय. सुखदुःखात सहभागी व्हा, थोडासा वेळ द्या एकमेकांना. तुम्ही इथं आलात आणि त्या फॉर्मॅलिटीज केल्या, कपडे बिपडे द्यायच्या आणि निघून गेलात, त्यानं होत नाही. या, भेटा, बोला, एकमेकांची चौकशी करा. हे निमित्त आहे हो. या निमित्तानं तरी आज बरेच नातेवाईक किती दिवसांपूर्वी एकमेकाला भेटले होते आठवा बरं. एकतर कुणाच्या तरी लग्नात भेटले असाल, नाहीतर कुणाच्या तरी अंत्यविधीला, कुणाच्या तरी दशक्रियेला. एरवी आता कोण कुणाकडे जाऊन 2 दिवस बसलंय, बोललंय. आता कुणाला वेळ आहे मला सांगा? मग किमान या सुखदुःखात तरी मनापासून सहभागी हो. आठवतंय का सांगा बरं, कोणाच्या घरी गेलायत आणि 2 दिवस मुक्कामी थांबलायत, किंवा कोणता पाहुणा तुमच्याकडे आलाय आणि तो 2 दिवस थांबलाय.